नमस्कार, सातारा 7 स्टार न्यूज चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मतदार यादी ही अचूक व योग्य असावी अशीच भूमिका कायम। नामदार महेश शिंदे प्रांताधिकारी कार्यालयात नागरिकांशी साधला संवाद। प्रांताधिकाऱ्यांशी केली हरकतींवरील सुनावणीची प्रक्रियाविषयी चर्चा। कोरेगाव विधानसभा मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावर मतदार यादीमध्ये चुकीच्या पद्धतीने नावे वाढवण्यात आलेली आहेत। दुबार नावांच्या आधारे परगावी विशेष करून शहरांमध्ये वास्तव्यात असलेले मतदार एकदा नव्हे तर दोनदा मतदान करत आहेत। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत हे दिसून आले आहे। भारतीय लोकशाहीतील महत्त्वाची घटक असलेली मतदार यादी ही अचूक असावी या हेतूने ही प्रक्रिया राबवली जात आहे। भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या लोकशाहीतील अधिकारानुसारच मतदार यादीतील नावांवर आक्षेप घेण्यात आलेला आहे। राजकारणाचा हा काहीही भाग नाही। कोणत्याही परिस्थितीत चुकीचे काम होऊ देणार नाही। मतदार यादी ही अचूक योग्य असावी अशीच भूमिका कायम आहे, अशी माहिती कृष्णा खोरे विकास महामंडळाचे उपाध्यक्ष नामदार महेश शिंदे यांनी दिली। नामदार महेश शिंदे यांनी शुक्रवारी दुपारी 3 वाजता प्रांताधिकारी कार्यालयात जाऊन प्रांताधिकारी अभिजित नाईक यांची भेट घेतली। मतदार यादीतील हरकतींविषयी त्यांनी माहिती घेतली। जिल्हा नियोजन समितीचे सदस्य राहुल प्रकाश बर्गे, भाजपचे तालुकाध्यक्ष संतोषाबा जाधव, भारतीय जनता युवा मोर्चाचे तालुकाध्यक्ष निलेश यादव, उपनगराध्यक्ष सुनीलदादा बर्गे, माजी नगरसेवक महेश साहेबराव बर्गे, सचिन भैया बर्गे, बच्चू सेठ ओसवाल, नगरसेवक सागर विरकर, प्रीतम शहा, संतोष बर्गे, शिवसेनेचे शहर प्रमुख महेश शामराव बर्गे, भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष दीपक फाळके, कायदा आघाडीचे पदाधिकारी ॲडव्होकेट अमोल भूतकर यांच्यासह कोरेगाव विकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते आजी माजी नगरसेवक उपस्थित होते। नामदार शिंदे यांनी यावेळी प्रांताधिकाऱ्यांकडून संपूर्ण प्रक्रियेविषयी माहिती घेतली। हरकतींवरील सुनावणीसाठी आलेल्या व ज्यांना नोटिसा मिळालेल्या आहेत किंवा ज्यांच्यावर नावांवर हरकती घेण्यात आलेली आहे असे नागरिक यावेळी त्यांना भेटले। जाणीवपूर्वक काही केले जात नाही। एखाद्या मतदारावर अन्याय होत असेल तर मी स्वतः त्याला वकील उपलब्ध करून देईन, मात्र चुकीच्या गोष्टीचे कोणी समर्थन करू नये अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली। त्यांच्याशी चर्चा करत असताना नामदार शिंदे यांनी जे लोक खऱ्या अर्थाने वास्तव्यास आहेत त्यांच्या नावांवर कसलाही आक्षेप घेण्याचा प्रश्नच नाही, मात्र ज्यांचा या मतदारसंघाशी संबंध नाही, त्यांची नाळ या विभागाशी जोडलेली नाही, केवळ निवडणुकीत येऊन मतदान करणाऱ्यांवर आम्ही आक्षेप घेतला आहे। विशेष करून एकाच व्यक्तीची 2 ठिकाणी मतदार यादीत नावे आहेत, ते दोन्ही ठिकाणी मतदान करत आहेत, अशांवर हरकत घेण्यात आलेली आहे। विरोधक जाणीवपूर्वक राजकारण करत आहे। हा विषय सामंजस्याने हाताळला पाहिजे। राजकारण आणून चालणार नाही। मतदार यादी अचूक व योग्य असावी ही भूमिका काल होती, आज आहे आणि उद्या देखील तीच कायम राहणार असल्याचे नामदार महेश शिंदे यांनी सांगितले। करणार नाही असं नाहीये। आमचं म्हणणं आहे की तुमच्या प्रभागातल्या व्यक्तीनं तुमच्या प्रभागातच का हे मतदान केलं पाहिजे। काय चुकीची भूमिका आहे का? असं एक ऑब्जेक्शन आहे। हे बघा, तुम्ही लक्षात समजावून घेतलं पाहिजे सगळ्यांनी की ऑब्जेक्शन केलेलं आहे। आपण काय ऑब्जेक्ट केलंय तुम्ही घेऊ शकता। तुम्ही घ्या ऑब्जेक्शन की माझ्या प्रभागामध्ये हे बाहेरून 20 मत आलेली आहेत, संपलं। पण ती 20 मताच्या पुढे लिहिलं जाईल। म्हणजे आमचं यांना म्हणणं आहे की जे आम्ही ऑब्जेक्शन घेतलंय, समजा आम्ही तिकडे 17 प्रभागामध्ये किंवा त्या चौकात ऑब्जेक्शन घेतलंय की नाही बाबा ह्या फॅमिलीवर आमचं ऑब्जेक्शन आहे, आमचं यांना म्हणणं आहे की तुम्ही त्याच्या पुढं आम्ही पण सांगू शकतो तिथला आमचा प्रमुख की तो या प्रभागामध्ये नाही, सुभाषनगरच्या प्रभागात त्याच्या पुढे ते लिहितील, रिस्टोर करतील, पण त्या प्रभागात इथं नाही चालणार। त्याचं घर नाहीये, त्याचं काहीच नाहीये। हा एक प्रकार आहे। साहेब काय झालं नाही का, बहुतांश नावं येते की ती आहे तीच तिथं। एकच मिनिट, त्यासाठी साहेब काय म्हणले आपण नंतर कॅम्प लावूया। अरे कॅम्प लावून होत नाही। अरे आता तुला सांगतो, हे मतदार यादीला ऑब्जेक्शन घेणं हे कंपल्शन आहे। तुम्ही जर जोपर्यंत ऑब्जेक्ट करत नाही, मागच्या वेळेला खेड ग्रामपंचायतीमध्ये तुला सांगतो, खेड ग्रामपंचायतीमध्ये 1200 मतदान व्हायचं आहे। खेळ काय येऊन बसला साहेब, आमचं इलेक्शन फक्त देऊन नुसतं तेवढं तुमच्या ह्याच्यावर गेलं झालंय नाही, ऐका गेलं, पण हे कधीतरी क्लीन झालं पाहिजे। विषय काय होतो माहिती का, एकाच होतही नाही, ह्याला आमचं हे नाही। माझं म्हणणं काय आहे, पुन्हा कधीच होणार नाही। तुला सांगू का, हा जो प्रोग्राम आहे हा घटनात्मक प्रोग्राम आहे। तुम्ही लक्षात घ्या, तुम्हीही सहभागी व्हा। आमचं उलट म्हणणं आहे, तुम्ही निगेटिव्ह घेऊ नका।
आमचं उलटं म्हणणं आहे, तुम्ही सगळे बसा, आमचे बसू द्या, तुम्ही पहिल्यांदा प्रभाग नीटनेटके करून द्या सगळे. माझं स्पष्ट म्हणणं आहे, आता महेशकडे 31 नंबरचा प्रभाग आहे. 31 नंबर माणसं अहो मग तुमचं जर घेतलं ना तर ते सगळ्यात खदाळ तुमचंच आहे. विषय तुम्हीच वाढवलेली. विषय काय म्हणते नाही साहेब आमचं तुमचं अक्षय हे बघ, कुणी वाढवली हे काढायचं नाही. माझं म्हणणं आहे, जर ह्याने वाढवली तर आज ह्याने ऑब्जेक्शन का घेतलं? ऑब्जेक्शन माझं म्हणणं उलट आहे. तुमच्या प्रभागामध्ये वॉर्डमध्ये नाही, तसं नाही. हे बघ लक्षात घे, तुम्ही पण घेतले पाहिजे ऑब्जेक्शन. एक्स्ट्रा जी नाव आहेत का नाही, तुझा प्रभाग आहे समजा, तू कुठल्या प्रभागात उभं राहत त्या प्रभागात राहिलेली माणसं सोडून इतर नावं तिथं का आली पाहिजे? आजही तू विचार कर, सुभाषनगर मधल्या माणसांना कुठं मताला जावं लागतंय माहितीये तुला? चौकात जावं लागतंय. ही पद्धत आहे का साहेब? हे जे तुम्हाला लुगुंची ह्याची नाव आजी का आली? विषय काय म्हणते साहेब? आमचं म्हणणं काय म्हणतं का, हा जी हे केलं नाही बघा, ही जी नाव आहे ती एकदाच नाव आहे ती, ही इथं राहते. गेले 20-25 वर्ष तिथं राहते. त्यांची सुद्धा साहेब नाव घेतात. अरे मग ती माझं म्हणणं ऐकून घे ना, ती नावं काढायची, त्यांच्या पुढे जायचं आणि रिस्टोर होतं. साहेब असं नको, काय माहिती का, हे जर विचारून करून केलं असतं ना, ही फक्त एकाच. अरे पण त्या विचार करण्यासाठी तुम्ही आमची चर्चा केली तरी पाहिजे ना. तुम्ही साहेब आमचं म्हणणं काय माहिती का, माझं म्हणणं काय, तसं नुकसान झालं जर झालं, एखाद्याच्या अन्याय नाही झाला पाहिजे, ही आमची भूमिका. अरे आमची पण तीच भूमिका आहे. पण तू मला सांग, तू म्हणला ना माझी नगरपंचायत त्याच्यात माझी गेली, मला एक सांग. नाही हे बघ, मी तुला सांगतो, हा प्रोग्राम पुन्हा लागतो का ह्यांनाच विचार. हा प्रोग्राम एवढ्या मोठ्या लेवलचा अशाच वेळेला लागतो आणि करावं लागतं का? तुमच्याबद्दलही नाही, पण तुम्हाला दिलेली माहिती नाही ही पूर्णपणे चुकीची गेली. विषय काय होतं माहिती साहेब, ती माणसं तिथं येते एकाच ठिकाणी. आमचे शिंदे अशी जर माणसं असतील तर नाही, त्या माणसाचं ऑन द स्पॉट रिस्टोर होणार आहे, एकही डिलीट होणार नाही. हे बघ, 2 ऑब्जेक्शन आहेत, तुला लक्षात येत नाही. एक, तो जर या वॉर्डातला आहे त्याचं नाव त्या वॉर्डात गेलं, एक ऑब्जेक्शन ऐक, ते ऑब्जेक्शन आहे. दुसरं ऑब्जेक्शन काय आहे, तुला आत्ता दाखवतो. ज्यांचा संबंध नाही अशी 200 नावं एका वॉर्डात आहेत तुझ्या, लक्षात घे. ती नाव कुठल्या गावची आहेत? सागर, तुझ्या वॉर्डमध्ये कुठल्या गावची आहेत नावं? सगळी बाहेरची नावं आहेत. अहो त्याच्या तर वॉर्डात आहे ना, चौकाची सुद्धा नावं होती. मग घेतलं ऑब्जेक्शन नाही होत साहेब. ते ऑब्जेक्शन त्याच्यावर नाही. कुठलं? ते आता घेतलं. मग कसं व्हायचं साहेब? ते जास्त ते ह्या ऑर्डर त्या ऑर्डर घ्यायसाठी ऑब्जेक्शन नाही. ते जर असलं ना तर आम्ही त्याला नाही बघा, तिथल्या नेतृत्वाने ते ऑब्जेक्शन घेतलेले. तू नीट अभ्यास कर. ते काय केलं त्याने, माझ्या वॉर्ड मध्ये ही नावं बाहेरची आलेली आहेत, ही नावाचा माझा संबंध नाहीये. चुकीची नाव आता सुद्धा माझ्याकडे प्रूफ आहे. आणि खेडची तर साहेब माझ्या आता तुम्हाला मी प्रूफ पाडेल. त्याची 2 ठिकाणी नाव आहे, खेडमध्ये आणि कोरेगाव मध्ये नाव आहे. तुम्हाला मी दोघांना मी प्रत देतो. गावामध्ये अशी परिस्थिती आहे, मी तुला सांगतो. महीच्या वार्डात त्या 3 नंबर वार्डात सुद्धा मतदान केलंय, 2 नंबर वार्डात पण झालं पाहिजे ना. ह्यांचा विषय आहे ना, त्यापेक्षा दुबार नावात आहे. दुबार नावात आता मध्ये म्हणता आहे का, 2 ठिकाणी जर समजा असेल तर त्यांनी नोटीस पाठवल्यात. ऐका की, ही सुनावणी म्हणजे काय आहे की 2 जरी कुठेही नाव असले ना, पुण्यात असेल किंवा असेल, त्याला बोलून इथं ते विचारणार तुम्हाला कोरेगावात करायचं, त्यांनी ऑप्शन आहेत ना. आम्ही पुरावा दिला पाहिजे, तसंच संजय गडकरांनी पण पुरावा दिला पाहिजे की यांचं दुबार नाव आहे. तुम्ही पण ऑब्जेक्शन घेऊ शकता. साहेब काय त्या गरीबाला आज आहे ना साहेब, काय माहिती का, पावसाची परिस्थिती आहे, भयानक आहे, आणि त्या माणसानं सगळं उद्योग सोडायचं नाही इथं. मी तसं नाही म्हणत, तुम्ही समजावून घ्या. तुम्ही तिथला तुमचा नेता इथं बोलवा. माझं उलटं म्हणणं आहे, आम्ही स्मूथ घ्यायला तयार आहे. माझं उलटं म्हणणं आहे, इथं घेऊन बसायचं. ऐक, त्याचं येताना आधार कार्ड तरी घेऊन येऊ शकता तुम्ही. ऐक, आधार कार्ड तरी घेऊन येऊ शकतो आपण. मी उलट सांगतो, ते आधार कार्ड आणलं, संपलं, एका मिनिटात कट झालं. बघ, मताच्या अधिकारापासून कुणालाही वंचित ठेवायचं नाही. हेच महत्वाचं. मताच्या अधिकारापासून कुणालाही वंचित ठेवायचं नाही. किती दिवस ह्याच्या पाठीमागे आहे, तरी पण आम्ही का नाव दिलं तर एखाद्याचं चला की ज्याचं लोकमत आहे ते निवडून येणार आहे. माझ्या घरातली 2 नावं, माझ्या बहिणीचं भावाचं.
प्रमुखांना दिला कट झालेली तर त्याला काही माहित नाही दोन ठिकाणी मतदान करायचं कामानिमित्त पाहिजे दुसरीकडे नाही मला एक लक्षात घे दुसरीकडे नाव नाही हे तुझं आम्ही तर हे तुम्हाला सांगतो जबाबदारी. आपण तसं नाहीये ना मग काय होतं? हे बघ त्यांचं जे नाव तिथं नाहीये. आज तुला सांगतो हे जे आहे ना हा रिसर्च कुठला आहे ज्याची दुबार नावं आधार कार्ड वरती येतात ते लक्षात ठेव. 80% नावं जबाबदारीनं बोलतो हे पुण्या मुंबई आणि कुठेतरी आहेत म्हणून ऑब्जेक्ट आहे. मी त्याला पण सहमत आहे ना की जर अरे आम्ही पुरावे देणार ना आम्ही ऑब्जेक्शन घेतलं तुम्ही ते नसलं ना बघा हे आमचं म्हणणं काय माहिती साहेब तुम्हीच पुरावा द्या आमची जी आहेत ना डबलची तुम्हीच पुरावा द्या आमच्या काय होतं माहिती साहेब शीतेला प्रतिवर्त आहे का दाखवायला हिथं हजर राहायला लागते. साहेब ऐका पुरावे द्यायचे साहेब तुम्ही तुमच्या पोर्टलवरती बघूनच तुम्ही कट करणार आहे का तुम्ही असं डायरेक्ट करणार आहे. नाही आमचं म्हणणं काय माहितीये का बघा आमच्या माणसांना बोलवण्यापेक्षा नाही ज्यांनी तक्रार केली नाही त्यांनीच पुरावा द्यावेत असं तक्रार केलं मग तुम्ही कशात माझं म्हणणं आहे समन्वयानं जाऊया दंगा करण्यात काय अर्थ नाही. साहेब संघर्ष म्हणून की नाही यामध्ये आहे ना साहेब लग्न झालेली आणि परगावी स्थलांतरित हेच आहेत सगळे. अहो साहेब किती ते लग्न झालेल्या माणसांना आम्ही विचारलं किती म्हणतात आम्हाला इथं ठेवायचे ना त्यांचं तिकडे नावच नाही मग इथं तर त्यांना असं म्हणू नको. जनरल स्टेटमेंट द्यायचं नाही. आबा तुमच्या गावामध्ये परगावी किती वर्ष झालेली मुलींची नावं ताजी सांगा. भरपूर वर्ष झाली 70 नाव आहेत त्यांच्या पण साहेब गावात. त्यांचं तिकडे नाव नसेल कसं नाही वाई तालुक्यात नाव आहेत ते आमच्याकडे पुरावे आहेत. नाही नाही ऐका की तिथं असे कितीतरी आहे ती. लग्नाची बाहेरचं नाव वेगळं असतं, सासरचं नाव वेगळं असतं. आणि तुम्ही मला सांगा, लग्न झालं तर बाहेरचं नाव सासरचं नाव वेगळं. ते आम्हाला पुरावा द्या. त्यांचं म्हणणं काय माहिती का? साहेब आमचं एकच नाही पाहिजे ना साहेब आमचं एकच म्हणणं आहे की तरी तुम्ही दोन ठिकाणी अहो घ्या की काढा की आम्ही ती म्हणत नाही 2% नाव आहेत नाही ते 100% काढा. पण पोटा पाण्यासाठी जर बाहेर गेलेले तर त्यांचं मतदान येते त्याचं काय आडनाव बदललं ना तिचं अहो, आता बघा, बाहेर सासर वेगळं होत नाही. बाहेर सासर वेगळं होत नाही. महेश, दुसरं जर ऐकी. आधार कार्ड वापरलं तर ते तुमच्यावर तो गुन्हा दाखल होणार. तुम्ही जर माहेरचं पण आधार कार्ड वापराल आणि सासरचं नाही नाही आमचं म्हणणं लोकांना नाही साहेब नाही ना. मी तुला सांगतो 80% ऑब्जेक्शन हे आधार कार्ड लिंकिंगच्या सॉफ्टवेअर मधनं झालेले ते लक्षात घ्या. तुझा परिणाम आम्हाला जर पुण्यामध्ये सापडला पुण्यामध्ये तो एका ठिकाणी आहे आणि इथं पण एका ठिकाणी आहे हे दोन्हीकडे मतदान असेल तर त्याने इथे येऊन सांगायला पाहिजे मी पुण्यात करणार नाही मतदारसंघात करणार आहे सांगायला पाहिजे का नको? भाऊ साहेब हे व्हायला पाहिजे का नको? नाही 100% होतं की. एवढंच आहे. आमचं म्हणणं काय माहिती का जी निराकरण आहे आणि ऐकून घ्या जो आता बच्चू शेठ तर तिकडे त्यांनी एक ऑब्जेक्शन टाकलं बरोबर ते लोक कुठे राहतात सुभाषनगर मध्ये राहतात त्यांनी काय म्हणायला पाहिजे आम्ही सुभाषनगर मध्ये आता ह्याच्या आधीच्या लोकांनी काय केलं साहेब ही केस स्वतःच्या फायद्यासाठी केलं. तुम्हाला सांगू का इतकं बोंगळ कारभार केला नगरपंचायतीला मी मॅडमकडे दिलं होतं सगळं पुराव्याचं दिलं होतं तरी मॅडमने केलं नाही. ही साहेब म्हणजे उपयोग नाही पण करायला ही लोक बरं तू केलेलं आम्हाला दे ते आपण मतदार याद्या शहरातले बसून हाच वेळ आहे. 168 मतदान माझं तुम्ही माझ्या वार्डातलं नाहीच ती बाहेरचं तू म्हटलंच खरं. ऐका की पण ते कमी नको होत व्हायला. नाही साहेब आत्ता होणार होत नाही. आमचं म्हणणं काय माहिती का दुबारा आहे ना ती पण जी नाहक आहेत नाही त्यांना त्रास 100% नको. मला नाहक काही यांना त्रास नको आम्हाला पण माहिती आहे पण आता तू म्हणतो ना तुझ्या वरात 168 आहेत जे माहित नाहीत तू ते घेऊन बसायचे आमची लोक घेऊन बसतील प्रत्येकाने घेऊन बसा हे बाबा 168 कुठल्या वॉर्डात आहेत ही बाबा सुभाषनगर साहेब मी काय म्हणतो मी माझ्या वार्डात देतो नाही तर मी पुरावा सादर करतो त्या माणसांना नको ऐका इथं होतं काय माहिती त्या माणसांनाही येतोय. माझं म्हणणं काय संजय काटकरांनी दिलेत ना तर संजय काटकरांनी त्याचे पुरावे दिलेत त्या माणसाला कशाला गरीब आहे ते आज पावसात दिवस आहे ते कुठं मुंबईला कुठं ह्याला आहे त्यांना इथे येईल साहेब. अरे बाबा दादा एक लक्षात घे माझं म्हणणं तेच आहे हे कायदा काय सांगतोय की जे मुंबईला पुण्याला आहे त्यांनी काय केलं पाहिजे त्यांनी कळवलं पाहिजे की बाबा तुम्ही बघा त्यांची पहिला गुन्हा काय आहे त्यांनी मुंबईला पण मतदान केलंय आणि इथं पण मतदान केलंय हे बघ हे गुन्हेगाराचं हे बघ डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लोकशाहीमध्ये हे परवानगी नाही 100% नाही त्याची कॅन्सल झालं पाहिजे. आमचं म्हणणं काय संजय काटकरांनी मला त्यांनी काय करावं माहिती मुंबईचे पुरावे द्यावेत मी त्यांची नाव मी स्वतः अरे मी म्हणतो उलट कर ऑनलाईन जायचं नाही माझं म्हणणं काय त्यांचा पत्ता आहे बरोबर त्यांचा पत्ता आहे ना
तू तिथं गेलास का नाही, मतदार यादीत चेक केलं की त्याचं नाव सापडतं. अरे खूप सोपं आहे. पण साहेब आता मी जर साहेब उद्या महेशवर ऑब्जेक्शन घेतलं, हे इथला राहतच नाही, मग महेश येऊन सांगायचं. मग हे महेश नाही आता बी यादीत सांगायला काय करणार आहे महेश साहेब बरं का, आता यादीत नाव इथं जी आहे तिथं मतदान करतात आणि साहेब त्यांची नावं यादीत आहेत साहेब त्यांच्या. महेश प्रश्न चालू करू. ह्याच्या बहिणीची नाव आहे ते ठेवून देते तिकडे महेशच्या बहिणीची नाव. मला आता यादीत दाखव पाहिजे. काय सांगतो तुझं प्रत्येक इलेक्शन तसं आहे. बोलवा यादीत, बोलवा यादीत, आता दाखव नाव यादीत. आता तू करणार किती? खरोखर बाहेर अरे गावी बाबा, करतात. ही त्यांचं बाहेर जाऊ द्या ना. नावं केलेली जी आहेत. इथं त्यांची इथं ठेवा ना मतदान. ही नावं अरे ऐक दादा, अजून 16 तारखेपर्यंत मुदत आहे. आपण ह्याच्यावर ऑब्जेक्शन घेऊन हे आणून दाखवली इथं. आम्ही इथला पुरावा आहे. असं करून काय उपयोग आहे त्याला साहेब? अरे मी उलट असं म्हणतोय करून काय आहे? अरे तुम्ही साहेब, ऑब्जेक्शन घ्या. माझा त्रास लावा. माझं असं मत आहे की इथं एक कॉमन गोष्ट तर सगळ्यांच्या चर्चेत नाही येते की दुबार जे नाव एखादं कुटुंब शाळेनिमित्त ह्याच्यात सातारा ऐका सातारा भाड्यानं राहिलंय, ते आधार काढायची व्यवस्था तिथं असते. तिथं जर त्यांनी आधार काढला तर तिथला पत्ता तिथला असला तिथं राहील आणि त्यांना जर वाटतं तसं सगळ्यांना कोरेगाव ठेवायचं, मला जर कोरेगाव ठेवायचं, माझं यादीत पहिलं नाव आहे, त्यांनी येऊन सांगायचं. अहो असं संख्या कमी निघाल, सगळ्यांना सांगणं अवघड जाईल. अवघड जाईल. लक्षात घे. एक मिनिट आहे का? अहो, मग सगळ्यांनी येऊन सांगायचं माझं इथं ठेवा, तर किती अवघड जाईल. आम्ही लय प्रामाणिक आहे. आम्हाला असल्या 100% जमत नाही साहेब. अरे आपण एक लक्षात घे. साहेब एक काहीतरी क्रायटेरिया ठरवावं लागेल, क्रायटेरिया ठरवावं लागेल. आधार सेंटर करा, आधार सेंटर करा. ज्याला नको ते बंद लोकांवर ऑब्जेक्शन घेतलं. 20,000 लोकांनी इथे येऊन सांगायचं मी मला इथंच पाहिजे. नाही, तुम्ही एक अरे कशाला सांगायला लागणार नाही, ज्यांचं इथं आहे तिथं जाणार आहे. दुबारवाल्यांना फक्त सांगायचंय, आधार कार्ड सांगायचंय. दुबारच्याबद्दल आम्ही तुम्हाला सिंगलवाल्यांना कशाला सांगायचं, आधार कार्ड तर दाखवायला लागणार ना. बरोबर, हे सिंगलवाल्यांना कशाला सांगायचं. मला काय म्हणत आमचं नाही. म्हणजे नाव आहे, 20 नाव वर्ष कसं लग्न काय होऊन गेलाय. आहे? तुमचं आधार कार्ड वेगळ्या नावाचं आहे, गावचं आधार कार्ड दुसरं काढलंय, माहेरच्या नावाचं आहे. हो का? साहेब गेलो. साहेब बरं आता ती जाऊ दे. माझा आमचं काय? महेश शिंदे माझ्याविरुद्ध उभं केले, बरोबर. त्यांचं गाव कुठलं आहे? नाही मी काय म्हणतो त्यांचं गाव साहेब कुठलं आहे? माझ्याविरुद्ध महेश शिंदे उभं केला. साहेब हुमगावचे साहेब मी काय म्हणतो माहिती का, तुम्हाला सांगा मतदारसंघात संबंध नाही. नाही. बोगस एक घर दाखवलं, बोगस सगळं केलं आणि माझ्या विरुद्ध उभं केलं. साहेब आणि आता साहेब, बाबा किती केलं? साहेब मी काय म्हणतो माहिती का, एकच काम करायचे मग काढून टाकणार. ऐका की किती केले आता कोरेगाव राष्ट्रकुल असे किती दाखवले? अरे म्हणजे कधीतरी अक्षय बदलावं लागेल का नाही? कधीतरी बदलावं लागेल का नाही? असं म्हणून चालेल का? तुम्हीच मान्य करताना नाही, बोगस आहे. नाही, साहेब मी काय म्हणतो माहिती का, गणपती सगळ्यांचा विचार झाला पाहिजे ना. नाही, नाही, एकाच नको. आम्ही हो का, आता मी काय आता म्हणतो, दोन प्रशासनानं- माणसं ह्याच्यावर पडत नाही. एक काम करू आपण, पहिलं तुमचे सांगा कुठले दुबार आहेत ते पहिले रद्द करू. हा, मग मी काय म्हणतो साहेब तुम्ही पहिलं तुमच्या काढा, मग आपण काढू. तुम्ही- सगळेच आहेत ना कोरेगाव. सगळे आणि सगळे दुबार काढा. सगळेच आहेत कोरेगाव. सगळेच काढा ना. आमचं काय म्हणणं काय माहिती का, सगळेच काढा, दुबारचं पुन्हा घेऊ नका साहेब. आमचं एक म्हणणं आमचा वैताग एकच आहे. आज तुमचं कमी आहे कोरेगावचं, सगळ्यात जास्त कुठं आहे? खेड आणि कोडोली हा जो भाग आहे, या भागामध्ये प्रॉब्लेम काय ते तू लक्षात घे. गेंडा माळावरची 600 जणांची मतदानं खाली आहेत. त्या जावळी तालुक्यातली 2-2 हजार लोकांची मतदानं त्या खेडमध्ये आहेत. हे तू लक्षात, मी काय सांगतो ऐकून घे. ते कुठेही राहत नाही. दुसरी मैताच्या नावानं आता मुस्लिम समाजाचं तुम्ही सांगितलं की 700 मतं कमी केली. त्यांनी स्वतः व्हेरीफाय केले, 120 मतं कमी झाली. 120 मतापैकी कमी काही झालेले नाहीत, लक्षात घे. 20 मतं त्यांनी स्वतः काढलेले मयत आहेत. 20 मतं काय झाली होती त्यांना विचार, कुठे गेले ते काय काढले? दुबार काय दुबार आहेत. एकाच मतदाराने डबल आहे, ती सगळी आलेली आहेत. काल झालं नाही बाबा, हे 80 मताचं फक्त ऑब्जेक्शन आहे. ते काय तर सुभाषनगर मधली काही मतदान आहे, ते मतदान चौकात गेले, काही मतदान सागर विरकरच्या वॉर्डात गेले, काही मतदान चौकीच्या वॉर्डमध्ये गेले. हे जे मतं झालेली आहेत, ही मतं आपल्याला बदलायला नको. त्यातलं एकही मत डिलीट होत नाही, लक्षात घ्या. पण ते जागेवरती नको न्यायला. साहेब आमचं म्हणणं करावं लागेल काय ते. नुसतं एकाच अक्षय भैया ऐक, ही आपल्या व्हॉट्सअपवर जी यादी झाली काय प्रसिद्ध आहे, की सगळ्यांचं म्हणणं काय होतंय माहितीये का, की ह्याच्यावर आक्षेप काय घेतलाय की तिथल्या बिहोलांनी केलेलं आहे ते. त्याचा काय संबंध आहे? तो म्हणतोय माझा ह्या वाटत नाही, त्या वाटत नाही. आणि काय 10-20 वर्ष तू त्या असं माणसाने केलं नाही, नाही, काही नगरसेवक म्हणतात नाही, त्यांना त्यांनी मदत केलेलं आहे. त्या वाटत नाही. तू काय म्हटला, माझी बहीण बाहेर राहते, बरोबर. बाहेर कामानिमित्त बाहेर राहते. कामानिमित्त. बहिणीचं लग्न झालंय, झालेलं आहे. आधार कार्ड कुठं दिलं तिला? कळवीला गळबीला पुशसावली, हा. बरोबर. हा. ती पुशसावलीचं आहे. मतदान कुठं आहे? इथं इथंच आहे, आहे. आणि कोरेगाव. त्यासाठी तू भांडतो. नाही, साहेब, गळबीच्या यादीत मतदान आहे का? तिकडे नावच नाहीये ना, तिकडे तिचं नावच नाही. राहायला कुठं आहे त्यात? हा? राहायला कुठं आहे? आता बारामतीमध्ये ऑफिस चालू आहे त्यांचं, बारामतीला आहे. बरं.
हो पण अहो, एका ठिकाणी मतदान साहेब, आता करतात. हे- कामानिमित्त नाही, नाही, आता माझं साहेब, अरे मग ते पुरावे सेट देऊ द्या नाही का हो पण मी पुरावे सगळ्यांनी आणून द्यायचे पुरावे काय नाही द्यायचे हे कुठलं काढलेलं आहे काय नाही द्यायचे मग तुला सांगतो मुंबईत नाही येऊन इथं 20 अहो, त्याचा अधिकार आहे मतदान कुठे ठेवायचं आता अरे माझा ठीक आहे, माझा 10,000 लोक मुंबईत नाही येऊन मतदान करून गेलेले आहेत आता खासदार केलं 10,000 लोक ही कुठली पद्धत आहे ऐका साहेब, जे चुकीचं बघा. असेल का नाही? नाही साहेब, पाटणची लोक पुण्यात नगरसेवक आहे आणि मतदान साताऱ्यात करतो मतदारसंघात पाटणची लोक सगळी मुंबईला येते मग त्यांनी वंचितच राहायचं का साहेब याला बऱ्यापैकी मुंबईला आहेत मग. अरे बाबा आमचं म्हणणं एकच आहे की त्यांचं जर मुंबईत मतदान असेल दाद्या तर मुंबईत हित असेल तर मुंबईतला कट करावं. अधिकारी म्हणून मी बोलतो काही गोष्टी माझ्या लक्षात आलेल्या आहेत. हा जे संभ्रम आहे आता मतदार नोंदणीचा जो मेन क्रायटेरिया आहे तो सांगतो. त्याचं वय 18 वय किंवा त्याच्यापेक्षा जास्त असावं हा एक, आणि सर्वसाधारण रहिवास हा आहे. तर याच्याबाबत 18 वर्षापेक्षा जास्त वय असणं याबाबत काही कुणाचं जास्त हे येत नाही, म्हणजे ऑब्जेक्शन येत नाही, कळतं 18 वर्षापेक्षा जास्त आहे. मुद्दा येतो तो 18 आपलं सर्वसाधारण रहिवासाचा. तर त्यासाठी गाईडलाईन्स आहे, मी वाचून दाखवत नाही. मॅन्युअल ऑन इलेक्ट्रॉल रोल याचं चॅप्टर 8 पेज नंबर 45 to 48 हे वाचून घेतलं तरी आपल्याला बऱ्याचशा गोष्टी क्लिअर होतात. मग त्यानंतर आपण ठरवायचं ऑब्जेक्शन घ्यायचं कुणावर घ्यायचं. तू पण वाचून घ्यायचा. हिंदी पण ऑनलाईन आहे वाचून, मराठी नाही आहे पण इंग्लिश आणि हिंदी आहे. त्याच्यात आपला मूळ जो हे आहे वादाचा मुद्दा रहिवास तो राहतो कुठे आणि त्याचं नोंदणी कुठे त्याबाबत क्लिअर गाईडलाईन्स वाचून घ्याव्यात सगळ्यांना विनंती.